त्यामुळे मराठी बाबतीमध्ये आता जे कुठल्या कुठल्या शाळेत शिकतात त्यांनी आता मगाशी मुख्यमंत्री महोदय बोलले, त्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही. फक्त एवढंच आहे की तेव्हा ताण नव्हता, आता अंमलबजावणी करताना कुठला ताण त्यांच्यावर आला याचं देखील विश्लेषण होईलच. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठीला प्राधान्य, मराठी सक्तीची, हिंदी सक्तीची नाही. आणि हे आता जे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले, दोन्ही GR जे रद्द आम्ही केले, आता जो काही निर्णय आहे तो स्थगित केला आहे. आणि हे जे आता आपले जाधव डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती जी आहे त्याच्यात आणखी आता अगोदरच्या समितीमध्ये काही नावं आहेत, ती तुम्ही त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही. परंतु मुलांच्या हिताचा निर्णय, विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यात यावा अशा प्रकारचा आपली सरकारची भूमिका आहे. आणि आपला विद्यार्थी कुठेही मागे पडू नये हीच भूमिका प्रामाणिकपणे आहे. आणि त्यामुळे आम्ही कुठला इगो ठेवलेला नाही. ते जेव्हा सुरुवातीला अनिवार्य होतं तेव्हा चर्चा झाली, अनिवार्य शब्द ताबडतोब आपण काढून टाकला. आणि त्यामुळे कुठल्याही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरकारला कुठलीही आडमुठेपणाची भूमिका सरकार घेणार नाही, घेतली नाही. आणि अहंकार तर आमच्याकडे बिलकुल नाही. इगो, आम्ही कुठलाही निर्णय रेटून नेणार नाही. आता त्या अहंकाराच्या भाषेमध्ये मी काही जात नाही, ते तुम्हाला माहीत आहे. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय जो आहे, आमची त्यांची चर्चाही झाली, आता कॅबिनेटमध्येही चर्चा झाली. आणि लोकभावना जी आहे, जनभावनेचा आदर करणारे आम्ही लोक आहोत. हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे, आम्ही नेहमी म्हणतो. आणि म्हणून जनभावना त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे. पूर्वी आमचं महायुतीचं सरकार यायच्या पूर्वी काय काय जनभावना, काय काय आदर केले, सन्मान केले आणि काय काय भूमिका स्वतःच्या पुढे रेटण्याचं काम केलं, त्यामुळे राज्याला किती मागे नेण्याचं काम केलं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्यामध्ये मी जात नाही. पण जो निर्णय आज मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे तो महाराष्ट्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या, मराठीच्या आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे. आणि मला वाटतं याच्यातून चांगलं आउटपुट मिळेल. आणि यामध्ये शेवटी ही मुलं जी आहेत आपल्या देशाचं भवितव्य आहे. आणि त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये. हीच भूमिका सरकारची आहे, आमची कुठलीही दुसरी भूमिका नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.